मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांचं संपूर्ण जीवन म्हणजेच एक आदर्श आहे आणि त्यांच्या जीवनातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. याविषयी आपल्या श्लोकांमधून समर्थ रामदास स्वामी आपल्याला अधिक मार्गदर्शन करतात. ते म्हणतात, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. मित्रांनो, महाराजांच्या रूपामधून म्हणजे एकंदरीत त्यांच्या दिसणाऱ्या व्यक्तिमत्वातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो. महाराजांचा तो धीर गंभीर चेहरा, त्यांच्या डोळ्यामधील तो करारी भाव, संपूर्ण बॉडी लँग्वेज मधून दिसणारा आत्मविश्वास, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या रूपातून शिकता येईल. महाराजांचा प्रताप म्हणजे पराक्रम, हा तर आपण त्यांच्या चरित्रातून वाचलेला आहे, ऐकलेला आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आणि विपरीत परिस्थितीवर मात देऊन यश मिळवलं. त्यांचा एकूण एक जीवनातील पराक्रम, एकूण एक घटना जर आपण जाणल्या तर आपल्याला अनेक गोष्टी शिकता येईल. एकंदरीत त्यांच्या संपूर्ण वागण्या बोलण्यातून, त्यांच्या संपूर्ण चरित्रातून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येऊ शकतात. समर्थ रामदास स्वामी पुढे म्हणतात, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे कैसे असे. मित्रांनो, एकंदरीत त्यांच्या चरित्रातून जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येईल की त्यांचं जे बोलणं होतं, मग ते आपल्या सहकाऱ्यांशी असो किंवा शत्रू पक्षाशी असो, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या चालण्यामध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये एक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर जेव्हा लोकांना दुर्वायची वेळ होती तेव्हा लोकांना या कामासाठी तयार करणे किंवा हिंदवी स्वराज्याचं स्वप्न जे आपल्या डोळ्यामध्ये आहे ते त्यांच्या डोळ्यामध्येही निर्माण करणं, हे महाराजांचं जे कौशल्य होतं ते फक्त महाराजांजवळ एकमेवा दिसलं होतं. अशा प्रकारे शिवरायांच्या बोलण्यातून, त्यांच्या चालण्यातून, त्यांच्या सलगी देण्यातून देखील आपण एक आदर्श व्यक्तिमत्व कसं घडवायचं हे शिकू शकतो. पुढे रामदास स्वामी म्हणतात, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. महाराजांबद्दल समर्थ रामदास स्वामी म्हणतात की निश्चयाचा महामेरू म्हणजे एकदा जो निश्चय घेतला तो निश्चय एखाद्या पर्वतासारखा आपल्या डोळ्यापुढे ठेवणे आणि त्यासाठी प्रयत्न केले, हे महाराजांकडून आपण शिकू शकतो. अशा प्रकारे आपला निश्चय, आपलं विल हे आपण प्रत्येक वेळेस लक्षात ठेवलं पाहिजे, हे महाराजांकडून आपण शिकू शकतो. बहुत जनांसी आधारू म्हणजे स्वतःपुरता न जगता इतरांना देखील आपल्या जीवनामध्ये समाविष्ट करणं, इतरांसाठी जगणं, हे महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. आपण आपलं व्यक्तिमत्व घडत असताना इतरांचाही विचार सातत्याने होत गेला पाहिजे, हे आपण त्यांच्या जीवनातून शिकू शकतो. अखंड स्थितीचा निर्धारू, परिस्थिती कोणतीही असो, ही स्थिती असो, चांगली असो, सकारात्मक असो, विपरीत असो, प्रत्येक स्थितीमध्ये आपलं माइंडसेट हे स्टेबल असणं हे जास्त महत्वाचं आहे आणि ते महाराजांजवळ होतं. म्हणून महाराजांना श्रीमंत योगी म्हटलेलं आहे. म्हणजे योगी पुरुष ज्या प्रकारे आपल्या विचारांना, आपल्या मनाला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आणि प्रत्येक परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकतो, ते आपण महाराजांच्या चरित्रामधून, त्यांच्या जीवनातून शिकू शकतो. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा. जय शिवराय.